ज्या भावी भक्तांसाठी या ठिकाणी आलोय, ज्या भावी भक्तांसाठी या ठिकाणी आपण आलोय, सागर दिघीकर माझा उत्कृष्ट पॅडवाला, ये दोनों के लिए एक ही काफी है, जिसका नाम है सागर दिघीकर। मगाशी किती लागले होते? दोन, एक काफी है। ही श्रीवर्धनची ताकद आहे। मगाशी तुम्ही बघितला दोन ढोलके वाले, एक ढोलके वाला काफी है, एक पैड वाला काफी है, और साठी और तेरी नाटी एक भी काफी है, ये काफी है तेरे लिए। ज्या गावात आलोय कदम सर, त्या गावाला काहीतरी देणं गरजेचं आहे, त्या सगळ्यांना काहीतरी देणं गरजेचं आहे, आणि म्हणून गणरायाला काय वंदना करतोय, प्रार्थना करतोय, सदर गीतातून ऐका। अभिज्ञा रोहित पाटील कडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद। कुलदीप नृत्य कलावैभव आपला आभारी उडवलेला आहे। आमचे दर्गे सर यांना सुद्धा शायरी मानाचा मुजरा आहे। माझ्या प्रशालेतील कोणी आले असतील त्यांना सुद्धा मी शायरी मानाचा मुजरा करतोय। गणराया शब्दाकडे लक्ष असू द्या। गणराया 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 कृपा करिया भक्तांवर, अन तुझ्या कृपेचा हात राहू दे, कोंडे पंचतन गावावर। गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर, अन तुझ्या कृपेचा हात राहू दे, या कोंडे पंचतन गावावर। अन तुझ्या कृपेचा हात राहू दे, कोंडे पंचतन गावावर। तुझ्या कृपेचा हात राहू दे, कोंडे पंचतन गावावर। तुझ्या कृपेचा हात राहू दे, कोंडे पंचतन गावावर। राजा
देतोस देवा शक्ती, देतोस देवा शक्ती. तुझ्या सणाला देवा, तुझ्या सणाला देवा गावात सारे येती, सारे हर्ष भराते गुणगान तुझे जगाती, गुणगान तुझे जगाती, गुणगान तुझे जगाती. छाया तुझे माझ्या बाप बहिणी अनुभवावे, छाया तुझे, छाया तुझे माझ्या बाप बहिणी अनुभवावे. तुझ्या तुझेचा हात राहू, तुझ्या तुझेचा हात राहू, शिंदे खेडेकर आणि सकमाळ, शिंदे खेडेकर आणि सकमाळ, शिंदे खेडेकर आणि सकमाळ. या गावात जितक्या आडनावाची लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आडनाव या गाण्यामध्ये लिहिले. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. कदम करवळकर वाघशे, साबळे साधे काकेनी धुमाळ, सागलेरी कामे पोटले. शिंदे खेडेकर आणि सकमाळ, शिंदे खेडेकर आणि सकमाळ, शिंदे खेडेकर आणि सकमाळ. हे सारे कुटुंब देवा, हे सारे कुटुंब देवा तुझ्या जगती नावावर, हे सारे कुटुंब देवा तुझ्या जगती नावावर. तुझ्या तुझेचा हात राहू दे पंचगंगावर, तुझ्या तुझेचा हात राहू दे पंचगंगावर, तुझ्या तुझेचा हात राहू दे पंचगंगावर, तुझ्या तुझेचा हात राहू दे पंचगंगावर. गवळणीचा विषय आणलेला आहे. गवळणी बुवा म्हणतात, आला कान्हा वराळ सारे चर्चा करूया, फक्त लक्ष देऊन कथा ऐका. याच्या 16,000 बायका एकतरी याच्याशी हाय का. काय विषय आणला बुवा, अप्रतिम अप्रतिम कडक विषय आणला. तसे बुवा आता बदलले. लाऊया लाऊया, इस खाने में भी आग लगाना मुझे आती है. चलो बुवाने सुंदर गायलंय बुवा. रुक्मिणी, कालिंदी, जांबुवंती, मित्रवंदा, सत्यभामा, लक्ष्मणा, सत्या आणि भद्रा, इतकी नावं कोणाची आहेत? श्रीकृष्णाच्या बायकांची. 16 सहस्त्र तुम्ही ऐकला, 16,108 नारी.
या नारींचा बहुमासूर राक्षसाच्या तावडीतून त्यांची सुटका केली आणि म्हणूनच 16,100 बायका त्याच्या नावावरती झाल्या. पण या 8 बायका बुवा इतके वर्ष गाता हो तुम्ही, एक तरी बायको आहे का? काही काही शाहिरी आहे का? आता साठी बुवा तुमची नाटी झाली, पहिली बारी सुरू केल्या करायला शक्तीवाले शाहीर शंकर बुवा तुम्हाला विचारतो, पहिली बारी सुरू करताना आपण प्रश्नाने पास मागतो का नाही? बुवा काय नाही, गलपाटले बुवा पहिल्याच बारी गलपाटले. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तरी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. आणि बुवानी खूप सुंदर गायलं आणि म्हणून म्हणायचं आहे, गोकुळात आणि मथुरेमध्ये हाय ठाऊक जनलो का, हिला मोती बिंदू झालाय का, माझ्या हिला दिसत नाही का बायका, अरे हिला मोती बिंदू झालाय का, चष्मा असो आणि हिला दिसत नाही का माझ्या बायका, अरे 8 बायका बुवा असू द्या. आणि म्हणून आता आपल्या गवळणीकडे वळतो. आणि इज्जतदार इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है, बेइज्जतदार परेशान से निकलता है. इस गाना को काले रंग का खिताब देने वाली अरे हीरा हमेशा कोयले की खान से ही निकलता है, कोयले की खान से ही. बुआ माझ्याकडे आमटे आहे, आमट्या गैरी काय आहे? आमट्या. कुठे खाडी आणि कुठे सागर. मी सागरवाला आहे बुवा, तुम्ही छोट्याशा चिंचोळीतल्या खाडीवाल्या बुवा, जमणार नाही तुम्हाला. आणि म्हणून काय गवळण गातं लक्ष असू द्या, शब्दाकडे लक्ष असू द्या. पेपेरी 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 पहिल्या बारीक बुवांची पेपेरी ऐकला असेल. पेपेरी अरे बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय, नासकलोणी बाजारात ही सांगा विकेल काय, म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय. नेहमी कुबड धरी, नेहमी नाचत धरी विकायची सवयीला, नाचकीच मनाची नाचकीच नामदेव. नाचत्या बरोबर आपण कशाला लागायचा, आणखीच कुसका व्हायचा का. आणि म्हणून बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय, नसकलोणी बाजारात ही सांगावी केलं काय, म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय, म्हाताऱ्या वयातही आता तरी शिकेल काय, बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय, नसकलोणी बाजारात ही सांगावी केलं काय, बासरी समोर हिची पेपेरी टिकेल काय, नसकलोणी बाजारात ही सांगावी केलं काय.
सलोनी खपेल काय अशा हिच्या वागण्यासाठी सलोनी खपेल काय अरे बाकरी समोर हिची देव काय नसलोनी बाबा सांगावी काय 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 दीपक धुमाळ यांकडून 151 रुपयाचं पारितोषिक. वल्लभ वाजे आमचे मित्र यांकडून सुद्धा सुनले. तुझी गई इट्टी 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 वल्लभ किधर है वल्लभ तुझी गई इट्टी 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 इट्टी. मी विनंती करतो विष्णू धुमाळ सरांना की या ठिकाणी आले उद्देश शेअर घ्या सरांना. सांस्कृतिक कला मंडळ श्रीवर्धनचे सन्माननीय अध्यक्ष विष्णू धुमाळ सर यांचंही या ठिकाणी आगमन झालं. मी सरांना विनंती करतो की आपण रंगमंचाच्या ठाई यावं. काय तुझी इट्टी 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 आन माझा ग बोला दांडू तुझी गई ती आणि माझा ग दांडू घडी घडी सांगतो या कानाशी नको ग भांडू. या गणपतीच्या सणात शक्ती तुऱ्याच्या डावात इट्टी दांडूचा गेम नको मांडू. आणि तुला तोय बघ कोपऱ्यात बसून हसतोय वांझळ्यातला पांडू. धन्यवाद बंधू आणि भगिनींनो. तुम्ही
इतके मला चाहताय, तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा आहे. कारण हे जवळजवळ 20 वर्षापूर्वीचं गायलेलं आज तुम्ही उघडून काढताय आणि गायला लावताय. माझ्या गायकीला नक्कीच तुम्ही चाहता आहात. धन्यवाद, खूप आभारी आहे तुमचा. 100 कौरवांना यानं हो बोटावर नाचवलं, स्वतःच्या भाच्यानं यानं यमसदना पाठवलं. आपली ओलांडली सीमा, याला एवढीच आहेत कामा. आग लाव्या हा शकुनी मामा. मामा काय मामा ए मावशी काय म्हटलंय? याला एवढीच आहेत कामा. आग लाव्या हा शकुनी मामा. तुम्ही पेटवा. आणि म्हणून पेटवा नाही, चांगली चापट दिली. पेटवायचं काय अजून काय? ते गरम झाले असतील आता. असू द्या, धूर निघालायच पहिला. माणूस मेल्यानंतर वरती काय जातं का? जात धूर. आणि धूर नांदी बोईन करता सरळच जाणार. तो कुठे? स्वर्गात. भुवांचा असं वळता जाणार. विनोदाचा भाग आहे, वेडावाकडे काय गाणार नाही. कारण मीही त्यांना चाहतो. आज वयाचे 60-61 वर्ष बुवा त्याच जोमानानं त्याच ताकदीने गातायत ना, तर त्यांना शाहिरी मानाचा मुजरा आहे. खरंच आज आपल्या रायगड जिल्ह्यात शान बुवा तुम्ही तर आहातच दोघे, पण ठाणेकर बुवा, पण विजय बुवाने सुद्धा खूप तुम्हाला टक्कर दिलेली आहे. हे विसरून चालायचं नाही आपल्याला, बरोबर की नाही? कारण आपण जरी पुण्यावाले असलो तर शक्तीवाल्याला आपण कमी कधी लेखलं नाही. कारण ते आपल्या गुरूंनी आपल्याला कधीही शिकवलेलं नाही. हे शंभूराजू घराण्याचं आपलं कधीही वागणं नव्हतं आणि नसेल. आणि म्हणून आज आपण टिकून आहोत बुवा. आणि म्हणून त्याने गायलंय, याला एवढीच आहेत कामा. आग लाव्या हा शकुनी मामा. मावशे ही काळी माना काळी, ही काळी माना काळी नाही आहे हो साधी भोळी. मावशी भाच्याला माराया घेते ही धावा. ही मावशी भाच्याला माराया घेते हो धावा. बुवा आता शब्दाकडे लक्ष असू दे. ही करून आली कावा. ही करून आली कावा. हिच्या कसकानं घेतलाय चावा. 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 इसको गांधी बोलकर कहते हैं. येड्या गावाचं काम नाही बुवा. स्वतः लिहितो, स्वतः गातो. कोणाचं थुंकलेलं चाटत नाही कधी. स्वतः लिहितो, स्वतः गातो. कोणाचं थुंकलेलं चाटत नाही. आणि म्हणून कसला चावा घेतलाय आता. आणि म्हणून फिरव रे, फिरव.
हिरा मिराची चटणी वाट स्वयंपाक घर दोडाला हिरा मिराची चटणी वाट पपई काढा पपई पपई दुसऱ्या बारीला काढतो काहीतरी ठेवूया काहीतरी काय म्हणतोय मान सन्मान ठेवावा लागतो प्रतिस्पर्धी शाहिरांचा कारण त्यांच्या वयाकडे पाहता आणि त्यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहता खाऊ नाहीये खरंच आहे ना खाऊ नाहीये इतकं टिकवणं हे खाऊ नाहीये मला पण 32 वर्ष आज शक्तिसुर्यामध्ये पूर्ण होत आहेत 32 वर्ष या ठिकाणी शक्तिसुर्यामध्ये पूर्ण होत आहेत मी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे हा सगळा आशीर्वाद आहे तुमचा आणि म्हणून 32 वर्ष या ठिकाणी रंगमंचावरती गातोय आणि तुमचं सगळ्यांचं मनोरंजन त्याच ताकदीने करतोय हे नशीब भावतोय जोरा जोराने मारते हा कोणाला सांगायची काय गरज नाही लगेच समजून जाईल काय आहे ते जोरा जोराने मारते हात बघून घे मला मी दिसते झाक जोरा जोराने मारते हात बघून घे मला मी दिसते झाक दाव तुझा तू धाकर दाव तुझा तू धाकर हॅलो अरे जोरा जोराने मारते हात बघून घे मला मी दिसते याच्या दाव तुझा तू धाकर दाव तुझा तू धाकर लक्ष्मणा हीच कापून टाकाच नाकर लक्ष्मणाच कापून टाकून नाकर लक्ष्मणाच कापून टाकून नाकर लक्ष्मणाच कापून टाकून आहे
धन्यवाद, एक नंबर, क्या बात आहे. हा कुठून तर एक छोटासा आवाज आला ना की आमच्यासारख्या कलाकारांचं मन अगदी उत्स्फूर्तपणे मोठं होतं. या ठिकाणी बुवानी आम्हाला प्रश्न विचारलाय जाता जाता, पण आमचाही प्रश्न बुवा आम्ही तुम्हाला दिलेला आहे, प्रश्नाची प्रत तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न ऐकून घ्या, कारण तुमच्या कानापर्यंत प्रश्न पोहोचणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की जसं सत्य अनुसयेनं, जशी सत्य अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ केली, जशी सत्य अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ केली, तशीच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या तीन देवांची बाळ केली. तेव्हा या ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांनी तिला असा शाप दिला की कलियुगामध्ये तू राक्षसी होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या पतीचं नाव काय, तिचा अंत कसा आणि कोठे. प्रश्न परत एकदा ऐका. जसं सती अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश यांची बाळ केली, तशीच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ केली. तेव्हा या तीन देवांनी त्या स्त्रीला असा शाप दिला की तू कलियुगामध्ये राक्षसी होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या पतीचं नाव काय, तिचा अंत कसा आणि कुठे. अध्याय आज सांगतो, आज सांगतो अध्याय. कारण प्रश्न 3 वर्ष फुटलाय नाही, तो फुटला तर जरा मजा येते. मी उमेश भाऊ पोटले यांना या ठिकाणी माझे मित्र आहेत, तुम्ही बोलवणार कमा. हा माझा लाख मोलाचा मित्र उमेश पोटले, जोरदार टाळ्या हो द्या. माझे गुरु समान, ज्यांनी मला शक्ती दोऱ्यामध्ये आणलं, दुर्वास दादा पायकोळी, विजय बुवांचे मोठे भाऊ, त्यांनी मला शक्ती दोऱ्यात आणलं. पण दुर्वास दादांच्या लेखणी इतकीच ताकद आज तागायत 10 ते 12 वर्ष विजय बुवांना हा माझा मित्र देतोय. त्यांचे शिष्य आहेत ते. जोरदार टाळ्या हो द्या उमेश पोटले बुवांसाठी. जो प्रश्न तुम्हाला विचारलाय, प्रश्नाचं उत्तर अध्याय क्रमांक 6 मध्ये आहे. आज अध्याय फोडतो, येऊ दे उत्तर बघूया. आणि